कारण अकोला महानगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष आहे भाजप। मात्र भाजपला दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांनीही हालचाली सुरू केल्यात। त्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते प्रकाश आंबेडकरांना भेटले होते। आंबेडकरांनी पुढाकार घेऊन अकोल्यात सगळ्यांची एकत्र मोट बांधण्यासाठी बोलणीही सुरू केली होती। अकोल्यात नेमकं काय करायचं याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार होते। मात्र त्याआधीच अकोल्यामध्ये शरद पवारांनी गेम फिरवलाय आणि शरद पवारांनी चक्क भाजपची साथ दिली आहे। काय घडलंय अकोल्यामध्ये बघा। अकोल्यात भाजपनं पलटवली बाजी। शरद पवार यांनी फिरवला गेम। प्रकाश आंबेडकरांचं सत्तेचं स्वप्न भंगलं। अकोल्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, पण भाजपच्या विरोधात सर्व पक्षीयांनी अशा भेटीगाठी सुरू केल्या होत्या की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षीयांनी मोठ बांधायला सुरुवात केली आणि त्याचं कप्तानपद भूषवलं ते वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी। भाजप विरोधातलं सत्तेचं गणित कसं जुळणार होतं त्यावर नजर टाकूयात। बहुमताचा आकडा आहे 41। तो गाठण्यासाठी शिवसेनेचा 1, राष्ट्रवादी अजित पवार यांचा 1, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, काँग्रेसचे 21, शरद पवार यांच्या गटाचे 3 आणि वंचित बहुजन आघाडीचे 5। इतकंच नाही तर MIMचे 3, एक अपक्ष आणि शहर विकास आघाडीचा 1 असे सगळेजण एकत्र आले तर 42चा आकडा गाठता येऊ शकेल। त्यासाठी खलबतं सुरू झाली होती। भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्व पक्षीयांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना गळ घातली। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। या शिष्टमंडळात शरद पवार गटाचे नगरसेवक रफिक सिद्दीकी सुद्धा होते। राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविका वर्गीस परवीन यांचे पती फैयाज खान हे सुद्धा आंबेडकरांच्या भेटीला पोहोचले। तसंच माजी गृहमंत्री रणजित पाटील यांचे पुतणे अपक्ष उमेदवार आशिष पवित्राकार यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली। आंबेडकर ॲक्शन मोडमध्ये येताच शरद पवार यांनी गेम फिरवला आणि अकोल्यात विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिला। भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सत्ता महानगरपालिकेत येणार आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नये। 38 सदस्य आपले आहेत। याच्या व्यतिरिक्त मित्रांसोबत जी आम्ही निवडणूक प्री इलेक्शन अलायन्स केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटते इतके समजदार मीडियाही आहे तरी विरोधी पक्षाचे लोकही आहेत की महापालिकेत आमची सत्ता येणार आहे। महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुतीचं सरकार महानगरपालिकेमध्ये स्थापन झालेलं दिसेल। कितीही डिनर डिप्लोमसी होऊ द्या, कितीही कोणी दावे प्रतिदावे करू द्या, कितीही आमच्या विरोधी पक्षांनी आकांड तांडव करू द्या, मात्र अकोला महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल। आता अकोल्यात शहर सुधार आघाडी नावानं नवी आघाडी तयार झाली आहे। यामध्ये भाजप कशी सत्तेत येणार त्यावर नजर टाकूयात। अकोला महापालिकेत एकूण जागा आहेत 80, बहुमताचा आकडा आहे 41। भाजप 38, शिवसेना 1, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1, शरद पवार गटाचे 3 यासोबत एक अपक्ष अशी 44 नगरसेवकांची आघाडी करून भाजप सत्तेत बसणार आहे। राज्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार अशी चर्चा आहे। त्याही पलीकडे शरद पवार NDA सोबत जाणार अशी सुद्धा चर्चा दबक्या आवाजात आहे। त्याच वेळेला शरद पवार यांनी अकोल्यात भाजपला पाठिंबा दिलाय। त्यामुळेच अकोल्यात सत्तेत एकत्र बसणारी भाजप आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी राज्यातल्या वेगवेगळ्या समीकरणांची नांदी ठरणार का याची उत्सुकता आहे। योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।